दरम्यान ठाकरे बंधूंच्या मेळाव्याची रूपरेषा सुद्धा ठरलेली आहे। मेळाव्याच्या नियोजनामध्ये दोन्ही ठाकरेंचं 15 मुद्द्यांवरती एकमत झालंय। मेळाव्याला कोण कोण संबोधित करणार हे सुद्धा आता ठरलेलं आहे। त्यामुळे आपण पाहतोय की या मेळाव्याच्या नियोजनासाठी आता दोन्ही पक्षांकडून 15 मुद्द्यांवरती एकमत झालेलं आहे। या कार्यक्रमाची थोडक्यात एक रूपरेषा सुद्धा आता ठरलेली आहे। दरम्यान या मेळाव्याच्या नियोजनासंदर्भामधल्या मुद्द्यांवरती नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मेळाव्यापूर्वी ठाकरे बंधूंच्या आगमनापासून ते भाषणापर्यंतची रंगीत तालीम सुद्धा करण्यात येणार आहे। मेळाव्यामध्ये केवळ ठाकरे बंधू आणि इतर पक्षांच्या अध्यक्षांचीच भाषणं होणार आहेत। व्यासपीठावर केवळ पक्षाध्यक्षांना स्थान दिलं जाणार आहे। संजय राऊत, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे हे व्यासपीठासमोर बसतील। मेळाव्याचा केंद्रबिंदू ठाकरे बंधूच राहणार असल्याचं बोललं जात आहे। मुंबईमध्ये जिथे शक्य असेल तिथे एलईडी स्क्रीन सुद्धा लावल्या जाणार आहेत। विजयी मेळाव्याचं थेट प्रक्षेपण सुद्धा केलं जाणार आहे। गर्दीचं नियोजन करणं मेळाव्यातील दोन्ही पक्षांची संयुक्त जबाबदारी असणार आहे। वरळी डोम परिसरातील मोकळ्या जागेमध्ये अतिरिक्त बैठक सुद्धा केली जाणार आहे।